नमस्कार मित्रांनो, आपला देशाचा स्वातंत्र्य उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी उत्स्फूर्त असं भाषण केलं आणि या भाषणामध्ये त्यांनी एक शब्द वापरला, अर्बन नक्षली यांच्यासारखाच एक दिमागी नक्षलवाद हा जो आहे हा आपल्या देशाला विळखा घालतोय. हा दिमागी नक्षलवाद काय आहे हे सांगण्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो आहे. कारण का तर आतापर्यंत आपण नक्षलवाद ऐकला होता, ज्या नक्षलवाद्याने या देशामध्ये 122 जिल्ह्यामध्ये स्वतःचा अजगरी विळखा या देशाच्या व्यवस्थेला घातला होता आणि संपूर्ण देशाला आव्हान देत 122 जिल्ह्यामध्ये स्वतःचं अस्तित्व ठळक असं तयार केलेलं होतं. तर तो नक्षलवाद आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेनी, सैन्य दलांनी, पोलिसांनी संपवून टाकलेला आहे आणि खूप मोठं असं यश, जे की आपल्या देशाच्या अस्तित्वालाच धोकादायक बनलं होतं, असा नक्षलवाद आपल्या सुरक्षा यंत्रणांनी संपवून टाकलेला आहे. तर पहिल्यांदा त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. तर त्याचबरोबर या नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे जे काही सो कॉल्ड अतिशय पांढरपेशी असे काही कलाकार लोक होते, कवी होते, लेखक होते, स्वतःला पत्रकार म्हणणारे होते, असे लोक होते, किंवा शाहीर होते, गायक होते, असे अनेक लोक होते जे या नक्षलवाद्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं, किंवा त्या लोकांना प्रशासनामधून काही मदत हवी असेल, किंवा न्यायपालिकेची काही मदत हवी असेल, किंवा प्रसिद्धीसाठी काही मदत हवी असेल, आर्थिक मदत हवी असेल, अशी एक यंत्रणा चालवणारी अर्बन नक्षल्यांची एक मोहीम या देशभरामध्ये दिसून येत होती. तर आपल्याला आतापर्यंत नक्षलवाद माहित होता, अर्बन नक्षली म्हणून ही जे शहरामध्ये वावरणारे पांढरपेशी लोक होते हे आपण पाहिलेले आहेत. पण त्याचबरोबर माननीय पंतप्रधानांनी आत्ता जो शब्द वापरला, दिमागी नक्षल, ही एक अवस्था आहे, ही सुद्धा आम्हाला समजून घ्यावी लागेल. कारण माननीय पंतप्रधानांनी अतिशय तळमळीतून सांगितलेलं आहे की आम्हाला दिमागी नक्षल समजून घ्यावे लागतील. दिमागी नक्षल समजून घेऊन यांना, ही जी लोक आहेत, ही आंदोलनजीवी लोक, अराजकवादी लोक, नक्षलवादाचा बुरखा पांघरून, आमच्या विद्यार्थी हिताचा बुरखा पांघरून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये घुसत आहेत, नवयुवकांमध्ये घुसत आहेत, महिलांमध्ये घुसत आहेत, समाजाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये घुसत आहेत आणि त्यांना अराजक माजवण्यासाठी स्वतःच्या संघटनेचा मोहरा बनवत आहेत. आणि याच्यासाठी आमच्या देशातील या निष्पाप युवकांना, निष्पाप विद्यार्थ्यांना, महिला वर्गांना, मुलींना या कारस्थानी लोकांपासून आम्हाला वाचवायचं असेल तर आम्हाला दिमागी नक्षल ही जी काय अवस्था ही समजून घ्यावी लागेल. ही माननीय पंतप्रधानांची तळमळ होती. तर ही दिमागी नक्षल ही अशी काय अवस्था आहे आणि ह्या दिमागी नक्षल अवस्थेमध्ये गेलेली माणसं नेमकं कशा पद्धतीनं काम करतात हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. तर दिमागी नक्षल ही एक अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये गेलेल्या माणसाला या देशाच्या कुठल्याही व्यवस्थेवर कसलाही विश्वास उरत नाही. दिमागी नक्षल झालेल्या माणसाला इथल्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास उरत नाही. मग दिमागी नक्षल असलेला माणूस काय सांगायला लागतो, तर ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. मग ईव्हीएम मधल्या झालेल्या घोटाळा आहे तर त्याला खातरजमा करायची नसते, किंवा घोटाळा कसा आहे हे जे शासनानं बक्षीस ठेवून दिलेलं आव्हान आहे ते त्याला स्वीकारायचं नसतं. फक्त देशाच्या एका व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करायचा आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, अशा पद्धतीचा गैरसमज समाजामध्ये पसरवत राहायचं. किंवा निवडणूक आयोग हा निष्पक्षपणे काम करत नाही, निवडणूक आयोग हा आमच्या विरोधात काम करतो, अशा पद्धतीचा एक काम निवडणूक आयोगाच्या विरोधात आरोप करायचे. किंवा मग निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये विरोध करण्यासाठी न्यायालयामध्ये जायचं आणि न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयात सांगायचं की ईव्हीएम बंद करा. मग न्यायालयामध्ये आपलं म्हणणं व्यवस्थित न मांडता आल्याने, आपले आरोप व्यवस्थित न मांडता आल्याने, त्यांना पुरावे न देता आल्याने न्यायालय ज्या वेळेस अशा याचिकांना फेटाळून लावतं त्यावेळेस हे लोक न्यायालयावरच अविश्वास निर्माण करायला लागतात. म्हणजे या लोकांचा प्रशासनावर विश्वास नाही, या लोकांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, या लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास नाही. आणि अशा पद्धतीने देशाच्या कुठल्याच व्यवस्थेवर विश्वास न उरलेली ही लोक नवयुवकांना, विद्यार्थ्यांना, महिला वर्गाला, ज्यांना ही लोक निष्पाप आहेत, समाजामध्ये कशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया पार पडते हे विद्यार्थ्यांना माहीत नसतं, कारण ते त्यांच्या अभ्यासामध्ये गढून गेलेली लोक आहेत. महिला वर्ग हा आपल्या कामामध्ये असतो, किंवा नवयुवक हे विद्यार्थी असतील हे त्यांच्या कामामध्ये किंवा अभ्यासामध्ये गढून गेलेले लोक आहेत.
यांना संपूर्ण ही प्रक्रिया कशी चालते हे देखील संपूर्ण माहीत नसतं. अशा निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांच्या डोक्यामध्ये या आपल्याच देशाच्या संस्थाच्या विरोधामध्ये अविश्वास निर्माण करायचा आणि अविश्वास निर्माण करून यांच्या हातामध्ये दगड देऊन ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी एक लढा उभा करायचा. आणि हा लढा उभा करण्यासाठी आपल्याच देशामध्ये एक युद्ध सुरू करायचं आणि आपल्याच देशाच्या आपल्या यंत्रणांसमोर दगड घेऊन, शस्त्र घेऊन, लाठीकाठी घेऊन त्यांच्यासमोर उभं राहायचं आणि एक अराजकाची परिस्थिती निर्माण करायची. अशा पद्धतीचा हा संपूर्ण गेम प्लॅन घेऊन हे दिमागी नक्षल वावरत आहेत. यांच्यापासून आम्हाला आमची मुलं वाचवावी लागतील, विद्यार्थी वाचवावे लागतील, अशा पद्धतीचं आवाहन आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. मित्रांनो, हे दिमागी नक्षल जे लोक आहेत, या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की हे लोक, आता आपण पाहतो की हे लोक वेगवेगळे मुद्दे सतत निर्माण करत असतात. कधी हे शाळांचा मुद्दा विकसित करतील, पुढे आणतील, कधी आरक्षणाचा मुद्दा पुढे आणतील, किंवा आणखीन कधी वेगवेगळ्या जंगल वृक्षतोडीचा मुद्दा पुढे आणतील, किंवा वेगवेगळ्या समाजामध्ये असलेले काही छोटे मोठे मतभेद असतील. अशा सगळ्या मतभेदांना अतिशय रक्तरंजित गडद असं स्वरूप देऊन त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची गाणी लिहून, कविता लिहून, बनावट कथा लिहून या कथांचा प्रसार करून त्याच्यावर व्याख्यानं घडवून आणायची. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सतत कार्यक्रमांची रेलचेल करायची, जी की अक्षरशः काल्पनिक आहेत किंवा अतिरंजित आहेत. ज्याच्यामध्ये समजा एक 10% जर सत्य असेल तर ते 110% करून समाजाला सांगायचं. एखादा जर कुठं अन्याय घडला असेल तर त्या अन्यायाला 200 ठिकाणी घडलेला आहे अशा पद्धतीनं दाखवायचं. किंवा एखादी घटना जर समजा काल घडली असेल तर ती 2000 वर्षापूर्वीपासून आमच्या बाबतीत असंच चाललेलं आहे. अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह सेट करायचं आणि समाजामध्ये आमच्या प्रगतीला दुसरा कुठला तरी एक समाज अडथळा घालतोय, कुठला तरी एक राजकीय पक्ष आमच्या प्रगतीला अडथळा घालतोय, अशा पद्धतीचा एक विचार समाजामध्ये रुजवायचा आणि सतत अराजकाची परिस्थिती निर्माण करायची, सतत संघर्षाची परिस्थिती निर्माण करायची आणि स्वतःच्या कामामध्ये गडलेल्या समाजाला, स्वतःच्या कामामध्ये गुंतलेल्या समाजाला ते काम बंद करून आंदोलनाच्या परिस्थितीमध्ये आणायचं. असं काम करणाऱ्या लोकांना माननीय पंतप्रधानांनी दिमागी नक्सल असं म्हणलेलं आहे. कारण ही लोक दुसऱ्याच्या मेंदूमध्ये, जसं एखाद्या रक्तामध्ये विषाणू कुठले शिरले तर एखादा आजार उद्भवतो, तसे हे दिमागी नक्सल लोक दुसऱ्याच्या मेंदूमध्ये शिरतात आणि विचारांचा प्रसार अशा पद्धतीने करतात की समोरचा माणूस सुद्धा दिमागी नक्सल होऊन आंदोलक होऊन जातो, अराजकाच्या परिस्थितीमध्ये येतो. त्याचा या देशामध्ये कुठल्याही चांगल्या व्यवस्थेवर विश्वास बसत नाही. या देशामध्ये काहीतरी चांगलं घडतंय असा त्याच्यावर कुठलाही अशा पद्धतीचा सकारात्मक विचार त्याच्याकडे उरत नाही आणि तो माणूस सतत संघर्षाच्या मूडमध्ये येतो. मग अशा ह्या दिमागी नक्षल्यांचा दुसरा आणखीन एक कसा प्रयोग असतो तर हे लोक नसलेले प्रसंग तयार करतात. त्या नसलेल्या प्रसंगाला रंगवण्यासाठी वेगवेगळ्या संघटना स्थापन करतात. त्या वेगवेगळ्या संघटनांना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहून, प्रसंग लिहून, इतिहासामधले वेगवेगळे निवडक प्रसंग घेऊन त्या संघटनांना पाठबळ मिळेल अशा पद्धतीचा एक संपूर्ण ढाचा तयार करतात. आपल्या संघटनेचा हा अराजकवादी विचार हाच न्यायाचा विचार आहे. आपल्या संघटनेचा हा जो संघर्षाचा विचार आहे, यातूनच समाजाचं कल्याण होऊ शकतं, अशा पद्धतीची मांडणी करणारी वक्त्यांची फळी निर्माण केली जाते. आणि वेगवेगळ्या संपूर्ण समाजामध्ये जाऊन हा जो विचार आहे हा भाषणाच्या माध्यमातून, कवी संमेलनाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून सांगितला जातो आणि समाजामध्ये सतत अस्वस्थता निर्माण करणे. माझं सरकार, आमच्या देशाचं सरकार आमचं हित करत नाहीये, आमच्या देशामध्ये आमची प्रगती होत नाहीये, आमच्या देशामध्ये आम्हाला न्याय मिळत नाहीये, आमच्या देशामध्ये आमच्या न्याय हक्कावर गदा येते, अशा पद्धतीच्या माइंडसेटमध्ये समाजाला घेऊन जाणं, अशा पद्धतीचं काम हे दिमागी नक्षल करत आहेत. आणि या व्यवस्थेमधून एक प्रचंड मोठा एक वर्ग तयार करायचा आणि देशभरामध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण करायची, अशा पद्धतीचं कार्य सध्या हे अर्बन नक्षली करत आहेत. त्यांनाच दिमागी नक्षल अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी म्हणलेलं आहे. तर ही अवस्था आता आपण समजून घ्या.
की समाजामध्ये अशी अनेक आंदोलनं आहेत मित्रांनो, अशी अनेक आंदोलनं आहेत की ज्या आंदोलनाचा खरं तर समाजामध्ये काहीच गरज नाहीये. ते प्रश्न केव्हाच सुटलेले आहेत, कुठलेही ती विषय राहिलेलेच नाहीत, पण आंदोलनं चालू आहेत. एखाद्या विषयामध्ये सरकारनं काम करून तो विषय सोडवलेला आहे, तरी सुद्धा आंदोलनं चालू आहेत. आणि ही आंदोलनं 1 नाही 2 नाही 10, 20, 25, 40, 50 वर्ष ही आंदोलनं सुरू आहेत. म्हणजे प्रश्न सुटलाय तरी आंदोलन सुरू आहे. का तर ह्या दिमागी नक्षल्यांच्या डोक्यामध्ये आंदोलनाचा जो नाद लागलेला आहे, सतत संघर्षाची मानसिकता तयार झालेली आहे. आणि ह्या सतत संघर्षाच्या मानसिकतेमध्ये इतर लोकांना ओढण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत. म्हणून विषय नसले तरी विषय तयार केले जातात. आंदोलनाची गरज नसली तरी आंदोलन निर्माण होतं, रस्ते अडवले जातात, शासकीय संपत्तीचं नुकसान केलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याच देशाच्या विरोधामध्ये नागरिकांना उभं केलं जातं. आपल्याच विकासाच्या विरोधामध्ये लोक आंदोलनाच्या मानसिकतेमध्ये येतात. ह्या आंदोलकाच्या मानसिकतेमधून येणाऱ्या काळामध्ये देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आपण ते पाहिलेलं सुद्धा आहे. आता सुद्धा दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये जी काही अराजकवादी मंडळी होती, जी काही अतिशय प्रक्षोभक अशी बोलत होती, अतिशय घाणेरड्या शब्दात बोलत होते, अशा लोकांचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी मेटा जी संस्था आहे, जी फेसबुक चालवते, व्हॉट्सअप चालवते, ट्विटर चालवते, ही प्रसार माध्यमं चालवणारी अमेरिकेची ही जी मेटा नावाची संस्था आहे, या संस्थेनं पैसे घेऊन या लोकांचा विचाराचा जास्तीत जास्त प्रसार फेसबुकमध्ये केलेला आहे, व्हॉट्सअपमध्ये केलेला आहे, ट्विटरमध्ये केलेला आहे. म्हणजे परदेशातल्या संस्था आपल्या देशाच्या विरोधामध्ये जो काही विचार आहे तो विचार जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायचं काम हे परकीय लोक करत आहेत. हे सरळ सरळ सिद्ध झालं. त्यांनी माफी मागितली आपल्या देशाची हे उघड झाल्यानंतर, हे षड्यंत्र उघड झाल्यानंतर. तर अशा लोकांना ओळखलं पाहिजे. आमच्या पुढच्या पिढीला त्यांच्या शिक्षणाच्या मार्गावरून किंवा त्यांच्या उद्योगाच्या मार्गावरून, व्यवसायाच्या मार्गावरून बाजूला करून त्यांच्या हातामध्ये दगड देणारी, त्यांच्या हातामध्ये लाठ्याकाठ्या देणारी आणि संघर्षाला उभी करणारी ही यंत्रणा, ही जी काही अराजकवादी मंडळी आहेत, ही आम्हाला ओळखावी लागतील. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण समाजामध्ये अशा भांडकुदळ, अराजकवादी आणि सतत संघर्षाचा नाद लागलेल्या अशा दिमागी नक्षल लोकांना ओळखूया आणि आमच्या देशाची जी शांतता अखंड राहो, प्रगती अखंड राहो असं जर आम्हाला वाटत असेल तर या दिमागी नक्षलांना समाजामधून बाजूला करण्याचं काम आणि आमची तरुण पिढी, आमची विद्यार्थ्यांची पिढी, आमच्या महिला यांच्यामध्ये चांगला विचार प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही काम करूया. याच्याबद्दल आपल्याला देखील काय समजलं असेल किंवा आपल्याकडे जर काही सुचलं असेल किंवा आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर आपण कमेंटमध्ये अवश्य विचारा. त्याची सुद्धा मी उत्तर अवश्य देईन. धन्यवाद.